सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचं बीडमध्ये आंदोलन। जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तसंच वाल्मिक कराड यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दमानियांचा पवित्रा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना बीड पोलिसांची नोटीस। आरोपींच्या हत्येबाबत आलेल्या मेसेजेसचे पुरावे देण्याच्या सूचना। 3 फरार आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांनी केला होता दावा। बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा। तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा। सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। फरार आरोपींमध्ये वाल्मिक कराडचं नाव आहे का? कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। चेंबूर येथे बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी मराठा समाजाचं आंदोलन। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे यासाठी मराठा समाजाचं गांजवे चौकात आंदोलन। बीडमध्ये मागील 5 वर्षात तब्बल 308 हत्येचे गुन्हे दाखल। 295 पैकी 13 प्रकरणं अद्याप उघड झालेले नाहीत, तर मागील 5 वर्षात हत्येच्या प्रयत्नाचे तब्बल 765 गुन्हे दाखल। बीडच्या परळीत हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हवेत गोळीबार करून सोशल माध्यमावर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई। आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात एक्स पोस्ट केल्यानं रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। आव्हाड समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चॅट ठोंबरेंकडून पोस्ट। बीडमधील घटना गंभीर। मुख्यमंत्री दोषींना सोडणार नाहीत। मुख्यमंत्र्यांसमोर कुणीही डावं उजवं नसतं। मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये। भाजप कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत। सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्ता माळीची महिला आयोगाकडे तक्रार। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार। अभिनेत्री प्राजक्ता माळीची माहिती। कलाकार हा कलाकार असतो, त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं। नृत्यांगना गौतमी पाटीलकडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन। प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्थ। निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरूया। महाराष्ट्राची हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट। नाराज कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा सुधीर मुनगंटीवारांचा प्रयत्न। आयुष्यात धुकं येतं पण हे धुकं परमनंट नसतं, मुनगंटीवारांचं वक्तव्य। मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज होते। आमदार उत्तम जानकर यांनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट। शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनीही घेतली शरद पवारांची भेट। येणाऱ्या काही दिवसात राहुल गांधी शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगाकडे जाणार। त्या संदर्भात शरद पवारांची भेट घेतल्याची उत्तम जानकरांची प्रतिक्रिया। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देऊन हार फूल चढवण्याचा प्रकार। व्हायरल व्हिडिओनंतर खासदार मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर चढवला भगवा रंग। सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या शेजारील हा प्रकार। निवडणुकीनंतर 2 महिन्यात लाडक्या बहिणींच्या अर्जात 26 लाखांनी वाढ। डिसेंबरमध्ये हप्त्यापोटी 3,689 कोटी रुपये खात्यात जमा। मार्चपासून लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100चा हप्ता मिळण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण। आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचं पोलिसांना 7 पानांचं पत्र। उपसंचालकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा हर्षकुमारचा दावा, तर हर्षकुमारची मैत्रीण अर्पिताला नवी मुंबईतून अटक। दादरचे शिवाजी पार्क धूळमुक्त होणार। मैदानावरील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी मातीचा वरचा थर काढण्यात येणार। MMRDA कडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली। प्रकल्पस्थळी नियमांचं उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड। MMRDAचा निर्णय। मुंबईत वाढणारं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू। एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाट। शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने स्वच्छ धुतले। पुणे महापालिकेकडून बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरणं बंधनकारक।
त्यासाठी टँकर नागरिकांच्या लक्षात यावेत या उद्देशातून टँकरला हिरवा रंग तसंच पिण्याचं नाही तर एसटीपीचे पाणी असं लिहिणं अनिवार्य. मुंबईच्या हाजी अली परिसरातील हिरापन्ना शॉपिंग सेंटरमधील एका दुकानाला आग. शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती. पेनगुंडा ते नेलगुंडा रोडवर माओवाद्यांनी उभारलेलं स्मारक गडचिरोली पोलीस दलाकडून उद्ध्वस्त. जेसीबीच्या साहाय्यानं स्मारक केलं उद्ध्वस्त. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. बर्फवृष्टीमुळे विमान उड्डाणं, रेल्वे सेवा तसंच जम्मू श्रीनगर महामार्गही बंद. यमुनोत्री धाममध्ये बर्फवृष्टी, सर्वत्र बर्फाची चादर. रस्त्यावर साचला 2 फुटांपर्यंत बर्फ. केदारनाथ धाम परिसरात 2.5 फूट बर्फ साचला. नदीवरही बर्फ साचला. मंदिराच्या सुरक्षेसाठी आयटीबीपी आणि पोलीस तैनात. बद्रीनाथ धाममध्ये सर्वत्र बर्फाची चादर. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याकडून एक्सवर व्हिडिओ पोस्ट. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळ बंद. बर्फ साचल्यामुळे अनेक रस्तेही ठप्प. जम्मू काश्मीरच्या डोडामध्येही बर्फवृष्टीमुळे रस्ता ठप्प. पर्यटकांना सावधगिरीनं प्रवास करण्याचा सल्ला. जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये बर्फवृष्टीमुळे अडचणी वाढल्या. वाहनांवर 3 फुटांपर्यंत बर्फ साचला. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प. रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू. जम्मू काश्मीरच्या अनेक भागात सतत बर्फवृष्टी. भद्रवाहमधील पर्यटन स्थळांवर बर्फाची चादर. श्रीनगरच्या लाल चौकात पर्यटकांची गर्दी. जम्मू काश्मीरमधील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिकांची गर्दी. बर्फवृष्टीमुळे चक्रातातील सर्वच हॉटेल्स पर्यटकांनी गजबजली. बर्फाचा आनंद घेतानाचे व्हिडिओ व्हायरल. हिमाचल प्रदेशात मुसळधार बर्फवृष्टीमुळे वाहतुकीत अडचणी. सोलांग व्हॅलीमध्ये अडकलेल्या 2000 पर्यटकांची सुटका करण्यात यश. पर्यटकांनी सावधपणे प्रवास करण्याचा सल्ला. उत्तराखंडच्या धारचुलामध्ये एसएसबीने वाढवली गस्त. बर्फवृष्टीमुळे एसएसबीचे जवान सतर्क. जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. पुलवामामध्ये अडचणीत सापडलेल्या नागरिकांना पोलिसांकडून मदत. पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण. हिमाचल प्रदेशमधल्या किन्नौरमधील रिकांगपिओ कल्पा रस्त्यावरून बर्फ हटवण्याचं काम सुरू. बर्फवृष्टीत प्रवास न करण्याचा प्रशासनाचा सल्ला. गाझा पट्टीतील नागरिकांचा अन्नासाठी संघर्ष. अन्न मिळवण्यासाठी तासनतास नागरिक रांगेत. गाझा पट्टीत गेल्या 24 तासात इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात 48 पॅलेस्टिनींचा मृत्यू. मृतांची संख्या 45,484 वर. सिरियात महिला त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या. नव्या सरकारनं त्यांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची केली मागणी. अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या हल्ल्याचा निषेध. पाकिस्तानच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. पेरूमध्ये समुद्राला उधाण. 25 कोटीहून अधिक बोटी वाहून गेल्या. नागरिकांची जीव वाचवण्यासाठी धडपड. दक्षिण कोरियाच्या मुआनमध्ये विमानाचा भीषण अपघात. 181 प्रवासी असलेलं विमान क्रॅश. 179 जणांचा मृत्यू. विमानाला पक्षी धडकल्यानं अपघात झाला. कोरियाच्या जेजू एअरलाइन्सचं स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.